राज्यामध्ये सगळ्या गोष्टींचं केंद्रीकरण चालू आहे, विकेंद्रीकरण नाही. महापालिकेचा दिवा हा कुठला घ्यायचा हे महापालिका ठरवू शकत नाही. ह्या राज्यातले महापालिकेचे दिवेसुद्धा राज्य शासन खरेदी करून देणार आहे. शहरामध्ये अंधार पडला की मुंबईकडे बघायचे, उजेड कधी पडणार म्हणून. अशी अवस्था राज्यातल्या महापालिकांच्या. 500 रुपयाचा बल्ब घ्यायचा अधिकारसुद्धा महापालिकांना नाही. महानगरपालिकेला 1500 बल्ब डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने महापालिकेला वाटप करत असताना राज्य शासनाला उपरोक्त टोला दिला. गोकुळ निवडणूक लढाई करत असताना कोण काय करतंय हे महत्त्वाचं नाही, लढाई करणं कर्तव्य आहे. गोकुळच्या स्वाभिमानासाठी आणि 5.5 लाख शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही उतरणार आहोत. गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. गोकुळच्या स्वाभिमानासाठी आणि 5.5 लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आम्ही गोकुळच्या रिंगणात उतरणार आहेत. सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या महामार्गात आमच्या सुपीक जमिनी जात आहेत. या विरोधासाठी आज मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चासाठी जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सतेज पाटील. साखर दरवाढ, साखरेची MSP वाढली पाहिजे. ही साखर कारखान्याची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. केंद्र सरकारने याचा निर्णय 15 दिवसात घेतो म्हणून सांगितलं होतं. अजूनही तो निर्णय घेतला नाही. म्हणूनच त्याचा परिणाम बाजारामध्ये दिसतोय. राहुल गांधी यांना मिळणारा प्रतिसादाला कुठे खो घालायचा, म्हणूनच विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाची वेगळी भूमिका आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे की हा QR कोड आहे. देशातील कोणत्याही विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग होऊ शकते. हे फक्त विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे नाहीत. मुख्यमंत्री कोल्हापुरातील विकासकामे उद्घाटन. भाजपेचे धोरण हे जाहिराती देणे, फटाके वाजवणे, फिती कापणे याच्या पलीकडे काहीच नाही. शाश्वत असं काहीच नाही. फक्त गाजावाजा करणे हेच चालू आहे. उद्घाटनाचे प्रकल्प चालू झाले का? एवढी घाई कशासाठी? प्रसिद्धीसाठी आम्ही काहीतरी करतोय सांगण्यासाठी उद्घाटन झाल्यात का? म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की जी उद्घाटने मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालेली आहेत ते प्रकल्प सुरू राहू द्यात. किमान ज्या कामाचा दर्जा आहे तो दर्जा सांभाळण्याची मोठी जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, ही माझी मागणी. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. काय भूमिका आहे राज्यामध्ये? सगळ्या गोष्टीचं केंद्रीकरण चालू आहे, विकेंद्रीकरण नाही आहे. महापालिकेचा अधिकार आहे. महापालिकेतला दिवा हा कुठला घ्यायचा हा महापालिका निर्णय घेऊ शकत नाही. आता या राज्यातल्या महापालिकेचे दिवे सुद्धा राज्य शासन खरेदी करून देणार आहे. म्हणजे अंधार पडला तर आम्ही मुंबईकडे बघायचं की उजेड कधी पडणार आहे, अशी अवस्था राज्यातल्या महापालिकांची. आणि मागच्या वेळी देखील जनरल बॉडीनं सर्वानुमते, मला वाटतं एकमतानं ठराव केलेला आहे की हा अधिकार, किमान बेल घ्यायचा अधिकार, म्हणजे 500 रुपयाचा बेल घ्यायचा अधिकार सुद्धा आता महापालिकेला नाही. आणि कोणत्या कंपनीचा, म्हणजे हे सुद्धा अधिकार महापालिकेला नाहीत. आणि म्हणून ते निर्णय महाराष्ट्र शासनाचा होईपर्यंत आम्ही आमच्या वतीनं काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या जवळजवळ 1550 दिवे आम्ही वेगवेगळ्या वॅटचे 81 म्हणजे 21 प्रभाग आहेत, त्या सगळ्यामध्ये आम्ही देण्याचं नियोजन केलं. गोकुळची निवडणूक ही बिनविरोध अशा पद्धतीचं आपण म्हटलंय. काय नेमकं? नाही, म्हणजे आमचं माझ्याकडे तसा काही प्रस्तावच नाही. मुळात मी अनेकदा जाहीर केलेला आहे. आणि शेवटी लढाई करत असताना लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आमची निवडणूक गोकुळच्या स्वाभिमानासाठी आहे, 5.5 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आहे. आता चाललेली तिकडची भांडणं बघता गोकुळची एक हाती सत्ता असली तरच शेतकऱ्याचं भलं होणार आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही पॅनल करणार आहे. ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आज मोर्चा सांगलीमध्ये होतो. काय भूमिका असणार आहे आणि पूर्ण 13 जिल्ह्यातील शेतकरी असतील? या महाराष्ट्रातल्या सगळ्या 12-13 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठला विरोध आहे आणि गरज नसलेला महामार्ग करू नये अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून आज सांगलीमध्ये एक मोठा मोर्चा निघतोय. त्यामध्ये मी असेल, राजू शेट्टी असतील, जयंत पाटील साहेब असतील, आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होणार आहोत. अगदी पिकाऊ जमीन या ठिकाणी जाणार आहे. शेतकरी वाऱ्यावर या ठिकाणी पडणार आहे. आणि पुणे, रत्नागिरी, नागपूर हायवे असताना या महामार्गाची गरज नाही अशी आमची भूमिका आहे. परवा दिवशी रात्रीमध्ये साखरेचं दुप्पट दर वाढले. काय वाटते नेमकं हे साठेबाजांचं? नाही, मला वाटतं तसा साठेबाजारचा विषय नाही आहे. कारण की
साखरेचं उत्पादन या ठिकाणी उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात. परंतु साखरेची MSP वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी. आणि मला वाटते केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय. युतीमध्ये पण लिस्ट असलेली दिसते. हसन मुश्रीफ पण परवा दिवशी म्हणजे 100% गोकुळची निवडणूक होणारच. हे होणार, ते पण लढणार आहेत, आम्ही पण लढणार आहे. आम्ही म्हणतोच ना, लढलंच पाहिजे. कारण की त्याशिवाय शेतकरी या जिल्ह्यातला कुणाच्या बाजूने आहे हे या ठिकाणी लक्षात येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचं हित कळतंय आणि ते हित बघून ते आम्हाला सहकार्य करतील अशी आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पुण्याच्या कार्यक्रमावरती टीका केली. फक्त काँग्रेसच्या कॉलेजमधले सगळे विद्यार्थी तिथं नाही, मला वाटते काल आम्ही त्याच्यावर बोललेलो आहे. हा QR कोड आम्ही स्कॅन केलेला आहे. आता कोल्हापुरातनं जवळजवळ 500 मुली चाललेल्या आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. राज्यातून नंदुरबार मधून 50 मुली येणार आहेत, गडचिरोलीतनं काही मुली येणार आहेत. आता मला आज काल गुजरातवरून काही मुली त्या ठिकाणी येणार आहेत. राहुल गांधींनी एक आशेचं किरण या युवक आणि युवतींच्या मध्ये या ठिकाणी दिसतंय. या युवक आणि युवतींना राहुल गांधीच आपले प्रश्न सोडवू शकतात याची खात्री झालेली आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाला कुठं तर खो घालायचा म्हणून काहीतरी वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मला त्यांना सांगायचंय की हा QR कोड आहे आणि कुणीही रजिस्टर करू शकतं आणि कुणी तिथं येऊ शकतं. आम्ही पक्षाचा बॅनर त्या छात्रवृत्ती गुंजमध्ये कुठेही लावलेला नाही.